सिद्धार्थ खरासरांचे इथे आगमन झाले आहे। तसेच एमजन विद्यापीठाचे कुलपती माननीय अंकुशरावजी कदम सर, तसेच कुलगुरू माननीय डॉक्टर विलास सपकाळ सर, कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर सर, तसेच आपण सर्व प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी सर्वांचं मी स्वागत करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं शिक्षण असा आजचा आपला व्याख्यानाचा विषय आहे। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण एमजन विद्यापीठाच्या गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करूया। पण व्यासपीठावर यायचं आहे माननीय सिद्धार्थ खरात सर, माननीय अंकुशरावजी कदम सर, तसेच माननीय डॉक्टर विलास सपकाळ सर, गाडेकर सर, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दरवर्षी 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करतो। त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं स्मरण करणं, त्यावर चर्चा करून ते समजून घेणं हे आवश्यक आहे। त्यामुळेच आज डॉक्टर बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करून त्यांचे शिक्षणविषयक विचार आपण ऐकणार आहोत। यासाठी आज प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत माननीय सिद्धार्थ खरात, सहसचिव, गृह मंत्रालय, मुंबई। त्यांचं मी एमजन विद्यापीठाच्या वतीने स्वागत करते। बाबासाहेबांचे कार्य महान आहे, ते खऱ्या अर्थाने उद्धारक आहेत, त्यामुळेच त्यांना आपण महामानव म्हणतो। भारताचे कायदेमंत्री, अर्थतज्ञ अशी बाबासाहेबांची ओळख आहे। त्यासोबतच स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारा नेता, शेतकरी, कामगार वर्गाचे उद्धारक, बहुजनांचे भाग्यविधाते या रूपात बाबासाहेब आपल्याला दिसतात। राजकारण, समाजकारण या सर्वच क्षेत्रात बाबासाहेबांची अभ्यासपूर्ण अशी भूमिका होती। त्यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा त्यांना प्रणाम करूया आणि मी प्रमुख अतिथींना विनंती करणार आहे, आपण त्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करावं। जातीय भेदभाव नष्ट व्हावा, सर्वांसाठी समान संधी आणि गुणवत्तेवर आधारित समाज निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। धन्यवाद सर। आज व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं शिक्षण। या विषयावर खरात सर आपले विचार व्यक्त करणार आहेत। बाबासाहेबांना उच्च शिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी समाज निर्माण करायचा होता। बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच खरा मूलाधार होता। आज शिक्षण पद्धती बदलती आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी येऊ घातली आहे। मागील काही वर्षात शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालंय असंही आपण मानतो, पण खरोखर शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत काय? शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालेलं आहे काय? हाच एक प्रश्न आहे आणि खरोखर हा चिंतनाचा आणि चिंतेचा सुद्धा विषय आहे। मला वाटतं बाबासाहेबांना शिक्षणाविषयक त्यांचे काय विचार होते, काय अभिप्रेत होतं, हे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण समजून घेणं हे गरजेचं आहे। त्यामुळेच मी खरात सरांना विनंती करणार आहे, त्यांनी मार्गदर्शन करायचं आहे। त्यापूर्वी मी खरात सरांचा थोडक्यात परिचय करून देते। गृह मंत्रालय, मुंबई इथं ते सहसचिव आहेत, पण गेल्या 29 वर्षापासून ते शासकीय सेवेत आहेत। आणि आणखी एक आम्हाला खूप छान वाटलं, 1993ला ते PSI होते, पण ते शिक्षण ती नोकरी सोडून त्यांनी विद्यापीठामध्ये ते बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जर्नलिझम केलं आणि जर्नलिझम कंप्लीट केलं। त्यांचा एक अनेक मित्रपरिवारसुद्धा इथे आहे। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक धम्म परिषदांचे आयोजन आणि प्रमुख अतिथी म्हणूनही सहभाग घेतलेला आहे। महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्तानं अनेक कार्यक्रम घेतले आणि त्यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण असं काम त्यांनी केलं आहे। त्यासोबतच आपण सर्वजण जाणताच महाराष्ट्रामध्ये खाजगी विद्यापीठं सुरू झाली, तर त्या संदर्भात मोठं काम खरात सरांनी केले आहे। आपल्या विद्यापीठाच्या स्थापनेच्या दरम्यान सुद्धा त्यांचं खूप मोठं सहकार्य आणि मार्गदर्शन आपल्याला मिळालं होतं। मला वाटतं एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून। त्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक संस्था सुद्धा आहेत आणि त्यांना म्हणजे शासकीय सेवेत असताना
ज्ञानाचं शिक्षणाचं कार्य पण त्यांच्या हातून होत आहे. त्यांचं मी MGM विद्यापीठाच्या वतीने स्वागत करते आणि त्यांना विनंती करते त्यांनी कृपया मार्गदर्शन करावं. समतेचे उद्गाते आणि प्रणेते व ज्यांची परवालाच जयंती साजरी झाली ते महात्मा ज्योतिबा फुले यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राला ज्यांनी थोर परंपरा आणि पुरोगामित्व दिलं ते सगळे थोर पुरुषांना देखील मी अभिवादन करतो. तसंच ज्यांची आज 132वी जयंती आहे व ज्यांनी शेकडो वर्ष खिदमत पडलेल्या आणि मृतवत असलेल्या समाजाला जागृत केलं, ज्यांनी त्यांच्यामध्ये माणुसकी जागवली, तसंच त्यांना स्वाभिमान जागृत करून इतरांच्या बरोबर उभं करण्याची एक हमी दिली, शाश्वती दिली. तसंच भारताला एक नवीन रोडमॅप दिला. ते महान ज्ञानसूर्य प्रकाश पंडित बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. आणि त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या MGM विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र आदरणीय डॉक्टर विलास सपकाळ सर, कुलसचिव गाडेकर साहेब आणि या विद्यापीठाचे आधारस्तंभ आणि कुलपती माननीय आदरणीय अंकुशरावजी कदम साहेब, विद्यापीठाच्या विविध अथॉरिटीजमध्ये असलेले सगळे अधिकारी वर्ग, शिक्षक, विद्यार्थी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणारे सगळे उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आकाशामध्ये हजारो तारका जन्माला येतात आणि लोप पावतात, परंतु 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये असा एक तारा भारताच्या क्षितिजावरती निर्माण झाला. त्याचं तेज हे दिवसेंदिवस वाढत आहे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र राहतील तोपर्यंत तो तारा तसाच तेजाने चमकत राहील, तळपत राहील. त्या ताऱ्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ताऱ्याच्या जयंतीच्या निमित्तानं MGM विद्यापीठाने त्यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या आदराप्रित्यर्थ हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी मला आपण बोलावलं त्याबद्दल मी विद्यापीठाचे आभार मानतो. आणि आपण मला बोलावल्यामुळं या ठिकाणी येऊन माझा गौरव झाला असा मी समजतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण या निमित्तानं विद्यार्थ्यांना आणि शिक्षण जगतामध्ये पेरतात याबद्दल या विद्यापीठाचं अभिनंदनही करतो. बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकर यांना समजावून घ्यायचं म्हणजे कोणत्या अँगलमध्ये समजावून घ्यायचं, त्यांच्याकडे बघताना कोणत्या परिप्रेक्षातून बघायचं, हा मोठा प्रश्न पडतो आहे. समाजशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानववंश शास्त्रज्ञ म्हणून असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतिहास तज्ञ म्हणून असलेले बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असलेले शिक्षण तज्ञ म्हणून असलेले बाबासाहेब आंबेडकर, कायदा क्षेत्रामधले असलेले तज्ञ आणि संविधानाचे तज्ञ असलेले बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर हे अशा वेगवेगळ्या पैलूमध्ये पसरलेले आहेत. ज्याला आपण पत्रकारिता म्हणतो त्या क्षेत्रामध्येही बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संपूर्ण सगळ्या क्षेत्रामध्ये या 20व्या शतकामध्ये जो कोणी एक महापुरुष जन्माला आला तो सगळ्या क्षेत्राला त्यांनी गवसणी घातली. आणि केवळ गवसणीच घातली नाही तर त्याला एक वेगळ्या प्रकारची उंची प्राप्त करून गेली. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे
की जेव्हा खेड्यापाड्यातील दलित, वंचित, शोषितांच्या झोपड्यांची जेव्हा स्वच्छता सुरू होते, साफसफाईला सुरुवात होते, तेव्हा समजायचं की बाबासाहेबांची जयंती येत आहे. एक वाहनावरती झेंडे लागतात, वाहनांची वर्दळ वाटते, एक प्रकारची वर्दळ सुरू होते, तेव्हा समजायचं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते. रस्त्याच्या दुतर्फा अगदी जागाही नसेल अशा ठिकाणी पोस्टर्सची, होर्डिंगची जेव्हा दाटीवाटी होते, तेव्हा समजावं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते. मित्रांनो, केवळ औरंगाबादच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बाबासाहेबांची जयंती अत्यंत दिमाखात आणि मोठ्या सन्मानाने साजरी होते. मधल्या काळामध्ये मी कर्नाटकात गेलो, त्या ठिकाणच्या खेड्यापाड्यामध्ये बघितलं तर आपल्याही पेक्षा आपल्याला सुद्धा एक प्रकारे म्हणजे हे वाटेल, कमी वाटेल इतक्या मोठ्या प्रमाणात मी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होताना पाहिलं. त्या ठिकाणी जसं आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये, झोपड्यामध्ये, वाड्यामध्ये, तांड्यामध्ये, वस्त्यामध्ये बाबासाहेबांचे पुतळे आहेत, तसेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त पुतळे मी कर्नाटकामध्ये पाहिले. मी आंध्र प्रदेशामध्ये गेलो, तिथेही मला पुतळे दिसले. बरं ठीक आहे, राज्यामध्ये उत्तर प्रदेश सगळीकडे पुतळे दिसत आहेत. मी एकदा अंदमान निकोबार या ठिकाणी गेलो होतो. अंदमान निकोबारचा आणि बाबासाहेबांचा म्हटलं इथे फारसा संबंध नसावा. पोर्ट ब्लेअर वरती गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा असंच एका वस्तीमधून जात असताना मला तिथेही बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे दिसले. अंदमान निकोबार मध्ये सावरकरांचे पुतळे आहेत हे आपल्याला अभिप्रेत आहेच, परंतु त्या ठिकाणी देखील बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत. कशाला? तुम्ही श्रीनगरला गेलात, श्रीनगरच्या झोपडपट्टीमध्ये जरा एक फेरफटका मारा, त्या ठिकाणी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे दिसतात. हे काय प्रकार आहे? बाबा इकडे नॉर्थ ईस्ट ज्या स्टेट्स आहेत, जिथे एक ट्रायबल लँड आपण म्हणतो, त्या ठिकाणी सुद्धा अलीकडे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. बाबासाहेब आंबेडकर, जसं एन शिवराज यांनी म्हटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर इज मोर स्ट्रॉंगर दॅन बाबासाहेब आंबेडकर अलाइव्ह. दिवसेंदिवस बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी काही पेरणी आहे, तो जो विस्तार आहे, तो इतक्या मोठ्या प्रमाणात का निर्माण झालेला आहे? का असं झालंय की बाबासाहेब आंबेडकरांची सगळी जी काय सर्व क्षेत्रामध्ये बाबासाहेब दिसत आहेत? काय गरज आहे? आपण 21व्या शतकामध्ये पोहोचलेलो आहोत. आपण सगळ्या क्षेत्रामध्ये घोडदौड करतो. विज्ञानामध्ये आपण पुढे गेलेलो आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुद्धा आपण आता मोठमोठ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. तरी सुद्धा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची गरज लागते आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना त्यांचे विविध पैलू आपल्याला समजून घेतले पाहिजे. परंतु त्याचा इतका विस्तार होईल म्हणून संयोजकांनी मला बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण या क्षेत्राबद्दल सीमित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बंधूंनो, बाबासाहेब आंबेडकरांचा विषय मांडताना ते बाबासाहेब आंबेडकर एक विद्यार्थी, त्यांचं शिक्षण आणि त्यांनी समाजाला दिलेलं शिक्षण आणि त्यांनी त्या शिक्षणातून समाजाला, देशाला आणि आपल्या सगळ्यांना कोणती दृष्टी दिली हे आपण समजावून घेतलं पाहिजे. 1991 मध्ये जन्मलेलं हे मूल एका अस्पृश्य आणि महार घराण्यामध्ये जन्माला आलं आणि सुभेदार रामजी सपकाळ यांनी त्यांचं संगोपन केलं. सुभेदार रामजी तेव्हा मिलिटरीमध्ये होते. नॅचरली बाबासाहेब आंबेडकर हे खूप उशिरानं झालेलं अपत्य असल्यामुळं जवळजवळ ते सेवानिवृत्तीच्या काळामध्येच त्यांना भीमराव आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. काहीच वर्षामध्ये त्यांची सेवानिवृत्ती आली आणि त्यानंतर ते दापोलीला गेले. दापोलीला जी काही सेवानिवृत्त लोकांची वसाहत आहे मिलिटरीतल्या, त्या ठिकाणी ते थांबले. परंतु त्यांना असं वाटलं की मुलांचं संगोपन चांगलं झालं पाहिजे आणि जो काही खर्च आहे, सेवानिवृत्तीचा खर्च आहे, तो कमी पडतोय. म्हणून त्यांनी नोकरीचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की साताऱ्याला एका शाळेमध्ये कॅशियरची जागा आहे भंडारामध्ये. तर त्या ठिकाणी त्यांनी नोकरी स्वीकारली आणि ते साताऱ्याला गेले. साताऱ्याला त्यांनी प्रतापसिंग जी काही संस्था आहे, एज्युकेशन संस्था आहे, त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश घेतला आणि इयत्ता 4थी पर्यंत त्यांचं शिक्षण साताऱ्याला झालेलं आहे. शिक्षणाबद्दल आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे म्हणजे इतर विद्यार्थ्याप्रमाणेच खोडकर आणि शिक्षणाचं म्हणजे फार लक्ष नसलेला विद्यार्थी होता. या व्यतिरिक्त
त्यांना त्या ठिकाणी अनेक कटू अनुभव आले. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जे काही 3-4 घटना ज्या सांगण्यात येतात त्यातली पहिली घटना ही साताऱ्यात घडलेली आहे. ते तेव्हा त्यांचे वडील त्या बोरगावला असताना त्यांना भेटण्यासाठी गेले आणि या 2 बंधूंना एका रेल्वे स्टेशनवरती उतरले आणि तिथून त्यांना त्या बोरगावला जायचं होतं. ते जाताना अंधार झाला होता आणि ही 2 मुलांना पोहोचवण्यासाठी तो इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याला जाताना जे काही गाडीवान त्यांना मिळाला आणि त्याला कळलं की हे जेव्हा अस्पृश्यांची मुलं आहेत तेव्हा तो धर्मसंकटात पडलेला आहे. एकीकडे पैसाही पाहिजे आणि दुसरीकडं जात सुद्धा आडवी आलेली आहे आणि जातीचं महात्म्य जपायचंय, त्याच्यामधला जो काही भाव आहे तोही जपायचा आहे आणि यांना घेऊन पण जायचं आहे. अशा अवस्थेमध्ये तो गाडी चालवायला बसला नाही, मुलांना गाडीवर बसवलं, तो गाडीच्या सोबत चाललेला आहे. बघा हे म्हणजे किती मोठी विसंगती आहे. आणि त्यांना भूक लागली आहे, अंधार झालेला आहे, पाणी नाही आहे, अशा अवस्थेमध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे. घटना घडून गेली आहे पण त्या घटनेचा परिणाम त्यांच्या मनावरती झालेला आहे. 1904 मध्ये त्यांची जी 4थी झाली आणि सुभेदार रामजींना वाटलं की आणखी इथे काही खरं नाही, इथले अनुभव काही योग्य नाही आणि म्हणून ते मुंबईला आले. मुंबईला डबक चाळीमध्ये परळला. त्यांनी 10x10ची खोली घेतली. त्याच खोलीमध्ये एक शेळी, कोंबडी आणि तिथेच ते किचन वगैरे सोकावड आपण म्हणतो, चाळती म्हणजे झोपडपट्टी, त्या सगळ्या वातावरणामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर, त्यांचे मुलगा, त्यांची बहीण म्हणजे यांची आत्या आणि हे कुटुंब राहिलेलं आहे. त्या ठिकाणी स्वतःच्या सगळ्या खर्चाला मुरड घालून सुभेदारांनी आपल्या मुलाला शिक्षणाचा उंच दर्जा देण्यासाठी खूप महत् प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी जेवढं जमेल तेवढं मुलासाठी केलंय. हा एक संदेश आहे आजच्या पालकांना आणि शिक्षकांना, एक संदेश आहे की आज किती पालक आपल्या विद्यार्थ्याला सकाळी 2 वाजेला म्हणजे सकाळी 2 वाजेपर्यंत जागतात आणि बालकांना उठवतात, मुलांना उठवतात. असं होतंय का आज? फार कमी आहे. अलीकडं हा ट्रेंड गेलेला आहे, पूर्वी होता तो. सुभेदार रामजी साहेब हे स्वतः रात्री 2 वाजेपर्यंत जागरण करून सकाळी झोपण्यापूर्वी भीमरावला उठवायचे आणि त्याला अभ्यास करायला भाग पाडायचे. आणि अशा प्रकारे शिक्षणाची गोडी त्यांनी लावली, शिस्तीनं लावली, कधी प्रेमाला लावली. त्याचबरोबर धार्मिक संस्कार त्यांनी केले आहेत. त्यांच्यावरती रामायण असेल, महाभारत असेल आणि बाकीचे सगळे कबीराचे दोहे असतील, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जे काही संस्कार आहेत ते त्यांनी सगळे त्या मुलावरती दिलेले आहेत. एकीकडे धार्मिक, दुसरीकडे शिक्षणाची शिस्त आणि करडी शिस्त त्यांनी लावून लहान भीमरावला त्यांनी तयार केलेलं आहे. एल्फिन्स्टन कॉलेज शाळेमध्ये त्यांना सुरुवातीची 2-3 वर्ष दुसऱ्या एका शाळेमध्ये घातलं आणि नंतर त्यांनी एल्फिन्स्टन या शाळेमध्ये टाकलं. तिथेच त्यांची 10वी झाली आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय, त्यानंतर त्याच संस्थेचं एल्फिन्स्टन महाविद्यालय त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. या ठिकाणी मला असा उल्लेख करायचा आहे आपल्या सगळ्यांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना, की बाबासाहेब आंबेडकर हे ग्रॅज्युएट होईपर्यंत उच्च प्रतीचे किंवा कुशल बुद्धीचे विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती नाहीये, त्यांची ख्यात कीर्त नाहीये. ते अत्यंत सर्वसाधारण बुद्धीचा विद्यार्थी होते. इव्हन त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की त्यांचं 3 मार्क्सनी 2nd क्लास गेलेला आहे. किती? 3 मार्क्सनी सेकंड क्लास गेलेला आहे. म्हणजे ते पास झालेले आहेत, परंतु असं जे कुशाग्र बुद्धी वगैरे असं म्हणतो, अशा काही बुद्धी त्यावेळेस त्यांची त्या शिक्षणामध्ये नव्हती. ही गोष्ट खरी होती की त्या काळामध्ये मॅट्रिक पास झालेला अनुसूचित जातीचा म्हणजे मागासवर्गीयांचा विद्यार्थी हेच. त्या काळामध्ये सर्वप्रथम मागासवर्गीयामधून, अस्पृश्य समाजामधून ग्रॅज्युएट झालेले बाबासाहेब आंबेडकरच. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये जेव्हा ते 10वी झाले तेव्हा केळुस्कर गुरुजी त्यांचे शिक्षक होते. त्यांनी एक सत्कार घेतला. C.K. बोले त्या काळातले राव बहादूर होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली केळुस्कर मास्तरांनी हा सत्कार आयोजित केलेला आहे. हे केळुस्कर मास्तर मोठे चमत्कारिक, तुम्ही त्यांचं नाव या सामाजिक चळवळीमध्ये ऐकलं असेल. केळुस्कर गुरुजी, दादा केळुस्कर यांचं नाव हे केळुस्कर साहेबांचं आणि सयाजीराव महाराजांचं सख्य आहे. मी यासाठी मानतोय की एखादा व्यक्ती मोठा होत असताना तो केवळ स्वतःच्या बुद्धीवरती मोठा होतो, परिश्रमाने मोठा होतोच, परंतु आजूबाजूला असलेले संस्कार, आजूबाजूला असलेले जे काही व्यक्ती असतात,
जो काही त्यावेळेसचा त्याला काय म्हणू आपण पर्यावरण असतं, ते सगळं पर्यावरण त्याला पूरक होऊन जातं. म्हणून हे दादा केळुसकर गुरुजी जे आहेत ते सिद्धहस्त लेखक होते. त्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती त्या काळामध्ये पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाची जी त्याला काय म्हणतो प्रकाशन हे बडोदे संस्थानाने केलेलं आहे. त्यांनी एवढंच केलं नाही तर त्यांनी बुद्ध चरित्र हे सुद्धा केळुसकर दादा केळुसकर सरांनी लिहिलेलं पुस्तक त्या ठिकाणी त्या झालेल्या सभेमध्ये भीमराव आंबेडकरांना दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात पुढे म्हणतात की दादा केळुसकर सरांनी जे मला पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकाने माझ्या मनामध्ये पहिल्यांदा शिरकाव बुद्धाने केलेला आहे. आणि मॅट्रिक झाल्यानंतर म्हणजे 1907 पासून ते 1956 पर्यंत जो काही बुद्धाचा जो प्रवास आहे त्याची सुरुवात केळुसकर मास्तरांनी दिलेल्या त्या पुस्तकामध्ये आहे. हे केळुसकर मास्तरांनी पुढे काय केलं, आणखी सत्कार तर केला, सत्कार होणारच होता. सत्कार झाल्यानंतर सुभेदार रामजी यांची अवस्था मोठी बिकट झालेली. त्यांना खरोखर उच्च शिक्षणासाठी आताच्या सारखे काही स्कॉलरशिप नव्हत्या तेव्हा, आता आहेत, तेव्हा त्या स्कॉलरशिप नव्हत्या. मग त्यांनी मध्यस्थी केली. त्यांचे आणि गायकवाड महाराजांचे संबंध चांगले होते आणि तुम्हाला माहिती आहे की सयाजीराव महाराज त्या काळामध्ये अत्यंत पुरोगामी आणि आधुनिक स्वरूपाचं त्यांचं गायकवाड संस्थान काम करत होतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जिथे चांगुलपण असेल त्या सगळ्या क्षेत्रामध्ये सयाजी महाराजांनी पुढाकार घेतलेला आहे. जिथे त्यांनी तुम्हाला माहिती असेल महात्मा फुल्यांना सहकार्य केलेलं आहे. महात्मा फुल्यांची जी काही चळवळ आहे ती चळवळ पुढे चालवण्यासाठी जे काही लोखंडे आहेत, भाऊ लोखंडे आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. इव्हन सावित्रीबाई फुले या जेव्हा अडचणीत होत्या तेव्हा देखील सयाजीराव महाराजांनी त्यांना मदत केलेली आहे. इतकंच काय, महादेव गोविंद रानडे यांच्या चळवळीला सुद्धा सयाजीराव महाराजांनी मदत केलेली आहे. सयाजीराव महाराजांनी महाराष्ट्राला ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी उभं राहिलेले आहे. मी हे याच्यासाठी सांगतोय की एखादा व्यक्ती घडताना हे सगळं जे बाहेरचं पर्यावरण आहे ते सुद्धा त्याला तेवढंच पूरक असतो, तेव्हा व्यक्ती पण घडतो. म्हणून एखादा व्यक्ती म्हणू लागला की मी माझ्या आता जर समजा कोणी बोलू लागलं की मी माझ्या यानेच पुढे गेलो, मी आता मंत्रालयात अधिकारी झालो, असं नाही आहे. माझ्यावरती शिक्षकांनी संस्कार केले, त्या भागातल्या प्रत्येक माणसाने संस्कार केले, असे प्रत्येक जण प्रत्येकावर संस्कार करतो आणि तो व्यक्ती तसा पुढे जात असतो. सयाजीराव महाराजांचं जे कार्य आहे भीमराव आंबेडकरच्या जडणघडणीमध्ये ते अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं आहे. 10वी नंतर म्हणजे मॅट्रिक नंतर सयाजीराव महाराजांनी त्यांना 25 रुपये दर महिना ही स्कॉलरशिप त्या ठिकाणी लागू केलेली आहे. आणि 1910 पासून प्रत्यक्षात थोडा उशीर झाला होता, परंतु 1910 ते 13 पर्यंत ही स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांचं शिक्षण सुकर झालेलं आहे. 1913 मध्ये जेव्हा हे मॅट्रिक झाले, ग्रॅज्युएट झाले, त्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न आला. परंतु जी शिष्यवृत्ती दिलेली होती त्या शिष्यवृत्तीचा असा नियम होता त्या संस्थानाचा की तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये त्या संस्थानामध्ये जाऊन नोकरी करावी. आणि म्हणून 1913 मध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बाबासाहेब बडोद्याला गेले आहेत. परंतु तिथे गेले आणि 13 दिवसामध्ये त्यांच्या वडिलांची प्रकृती ढासळली आणि त्यांना पुन्हा मुंबईला परत यावं लागलं. तिथेच सुभेदार रामजी सपकाळ यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना पुन्हा पुढील शिक्षणाची आवश्यकता वाटू लागली. त्यांचं जे ध्येय होतं ते आणखी शिक्षण घेण्याची त्यांनी मागणी केली. पुन्हा त्यांनी दादासाहेब केळुसकर यांच्या मध्यस्थीनं पुन्हा सयाजीराव गायकवाड महाराजांच्याकडे मदत केली. लक्षात घ्या, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. त्यांनी पुन्हा सयाजीराव महाराजांना मदत मागितली आणि अपवाद म्हणून एकदाच स्कॉलरशिप देण्याचा जो नियम आहे त्याला अपवाद करून भीमराव आंबेडकरांमध्ये शिक्षणाची जी उर्मी होती, त्यांची जी आकांक्षा होती, जे ध्येय होतं, त्याला सपोर्ट करण्यासाठी सयाजीराव महाराजांनी 3 वर्षाची पुन्हा त्यांना स्कॉलरशिप मंजूर केली. दुसरं, भीमराव आंबेडकरांना आता हा सध्या उच्च शिक्षित झालेली मुलं परदेशामध्ये शिक्षणासाठी जात आहेत. अनेक महाविद्यालय आज इथे असताना, अनेक विद्यापीठं इथं असताना काही लोक, काही विद्यार्थी हे परदेशाच्या शिक्षणासाठी जात असतात. याचं कारण परदेशामध्ये अनेक चांगले विद्यापीठ असतील, त्या ठिकाणी चांगलं शिक्षण असेल, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. त्यावेळी 1913 म्हणजे त्या पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये परदेशामध्ये इंग्लंड, लंडनमध्ये
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी होती, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी होती आणि यांचा दर्जा हा जागतिक पातळीवर सर्वात मोठा होता. परंतु त्या ठिकाणी न पाठवता सयाजीराव महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. कारण त्या दरम्यानच्या काळामध्ये अमेरिका ही वेगळ्या अर्थानं पुरोगामित्वाच्या दृष्टीनं प्रगतीच्या दृष्टीनं आणि वंशवादाचा जो त्या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईटचा जो काही इश्यू होता त्याच्या दृष्टीनं अमेरिका ही निश्चित वेगळं वळण घेत होती. आणि त्या वेगळ्या वळणाच्या आधारावर अमेरिकेतली कोलंबिया विद्यापीठ हे सर्वात चांगलं आहे असा निष्कर्ष हा सयाजीराव महाराजांनी दिल्यावरून त्यांच्या निष्कर्षावरून बाबासाहेब आंबेडकर लंडनला न जाता कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले आणि 1913, 14 आणि 15 ह्या 3 वर्ष म्हणजे 13चा जुलै नंतरचा कालावधी आहे तो त्या ठिकाणी त्यांनी घालवलेला आहे. ऍक्च्युली 3 वर्षाची त्यांना स्कॉलरशिप दिली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षातच त्यांची जी त्यांना जे पाठवलं होतं ते MA करण्यासाठी पाठवलं होतं. MA अर्थशास्त्रामध्ये, कारण त्यावेळेस इथे MA नव्हतं आणि बाबासाहेबांनी सर तिथे जाऊन हे केवळ 2 वर्षातच ते MA करून टाकलं. MA केलं आणि त्यांनी PhD पण केलं. बाबासाहेबांनी अर्थशास्त्रामध्ये परदेशामध्ये जाऊन विशेषतः कोलंबिया विद्यापीठामध्ये MA अर्थशास्त्र होणारा पहिला भारतीय विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी PhD देखील केलेलं आहे. मानववंशशास्त्रामध्ये तुम्हाला माहिती असेल की बाबासाहेबांची जी ख्याती आहे ते त्या ठिकाणी म्हणाले की सुरुवातीचे 6 महिने मी सर्वसाधारण विद्यार्थी जसे उन्हाळे काय करतात तसाच मी करायचो. परंतु एक दिवस रमाबाईचं पत्र आलं आणि इकडली परिस्थितीने मी गंभीर झालो आणि माझ्या डोळ्यात आसू आले आणि 6 महिन्यानंतर मी पुन्हा खूप सिरियस झालो. या व्यतिरिक्त मला त्या ठिकाणी जे काही शिक्षक भेटले, शिक्षकांसाठी हा मुद्दा मी उद्धृत करतोय. शिक्षक कसे आहेत यावरती विद्यार्थी सुद्धा घडतो. प्रोफेसर सेलिगमन नावाचे शिक्षक भीमराव आंबेडकरांना अमेरिकेमध्ये भेटले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाच्या इतिहासाला कलाटणीच मिळालेली आहे. कारण अध्यापन कसं करावं, अध्ययन कसं करावं, रिसर्च कसा करावा, संशोधनामध्ये कशा आपण सुरुवात करावी, ह्या सगळ्या गोष्टीचे बारकावे त्यांनी समजावून सांगितले नाही, यांना करायला लावले. शिक्षकांनी सांगावं आणि विद्यार्थ्यांनी करावं असं नाही. हे यांनी त्यांना विचारलं की मी कसं करू. ते म्हणाले तू मला विचारू नको, मी तुला सांगणार नाही, पण तू या विषयावर अभ्यास कर, स्वतःची मतं तयार कर, त्यानुसार तू तुझी थिंकिंग प्रोसेस त्याप्रमाणे डायल्यूट कर. अशा प्रकारचं स्वतः म्हणजे बाबासाहेब म्हणतात की मला जर प्रोफेसर सेलिगमन मिळाले नसते तर विषयाची मांडणी करण्याची कलाच मला आली नसती. इतका महत्त्वाचा रोल प्रोफेसर सेलिगमन या शिक्षकांनी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये घडवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षातच MA आणि PhD पूर्ण करून 3 वर्ष होते ना त्यांच्याकडे. 3ऱ्या वर्षामध्ये ते तसेच भारतात परत नाही आले, ते तसेच लंडनला गेले कारण तिथलं शिक्षण पूर्ण झालं. आणि लंडनला आल्यावरती त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स करायचं होतं. डॉक्टर ऑफ सायन्सला त्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी त्या ठिकाणी ॲक्च्युली डॉक्टर ऑफ सायन्समध्ये MSc करण्यासाठी BSc करावं लागतं त्या ठिकाणी. पण यांची तोपर्यंत ख्यातकीर्ती निर्माण झाली होती. विद्वान मुलगा म्हणून यांची प्रसिद्धी असल्यामुळं यांना BSc ऐवजी डायरेक्ट MSc ला प्रवेश दिला आणि त्यांचं त्या ठिकाणी DSc सुरू झालं. हे सगळं झालं असताना मधल्या काळामध्ये त्यांची जी आहे वर्ष संपलं आणि त्यांना परत यावं लागलं. हा पुढचा प्रवास तुम्हाला कदाचित माहीत असेल. 17ला ते परत आले, 3 वर्ष संपले, परत आले आणि मग पुन्हा ते या ठिकाणी बडोदा संस्थानामध्ये गेले ठरल्याप्रमाणे. मग पुढचा इतिहास तुम्हाला पुन्हा ती स्टोरी माहिती आहे. हे यांना मिलिटरीचं सचिवपद दिलं बडोदा संस्थानामध्ये आणि लवकरच त्यांना बडोदा संस्थानाचे वित्तमंत्री त्या संस्थानाचे मंत्री आणि वित्तमंत्री या पदावर त्यांची बढवती होणार होती. परंतु यांना राहण्यासाठी जागाच मिळेना. हे जात लपून त्या ठिकाणी राहिले आणि यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. अशाच काय करावं म्हणून त्यांनी पारशी यांची जी धर्मशाळा असते पारशी समाजाची, त्यांच्या धर्मशाळेत राहिले आणि ते चोरून राहिले आणि हे चोरीचं बिंग फुटलं.
आणि त्यांना अक्षरशः लाठाकाठ्यांचा प्रसाद मिळाला, मार मिळाला. खूप व्यथित झाले, विचलित झाले. इतका उच्च विद्याविभूषित व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर असताना सुद्धा त्यांच्या जातीमुळे त्यांच्यावर मोठा अडचणीचा प्रसंग आला. तिथले शिपाई त्यांच्याकडे फाईल फेकताना, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मी फक्त त्याचं आज पुनरुच्चार करतोय. आणि ते विवल होऊन एका वडाच्या झाडाखाली बसले आणि त्यांनी निर्णय घेतला की जर माझ्यासारख्याची अशी अवस्था असेल, इतक्या उच्च विद्याविभूषित व्यक्तीची जर अशी अवस्था असेल, तर बाकीच्या समाजाचं काय अवस्था असणार आहे? जे गलित गात्र आहेत, जे दलित आहेत, जे पददलित आहेत, जे वंचित आहेत, जे दुबळे आहेत, ज्यांना काहीच माहिती नाही, जे नुसते मुर्दाराप्रमाणे पडलेले आहेत, त्यांची अवस्था कशी असेल? यांना कोण सुधारणार? शिक्षणाचा जो काही संचार त्यांच्या मनामध्ये झाला होता तो त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. बंधूंना आपल्याला माहिती आहे, अज्ञानामध्ये सगळीकडे सुख दिसतं, पण जेव्हा ज्ञान प्राप्ती होते, एखाद्या विषयाची माहिती मिळते, तेव्हा माणूस बेचैन होतो, अस्वस्थ होतो. आणि तसंच काहीसं बाबासाहेब आंबेडकरांचं झालेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चय केला, नाही, आता आपल्याला वेगळ्या पद्धतीनं काम करावं लागणार आहे. सुरुवातीला नोकरी मिळवणे ह्याची जी स्वप्न होती, शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे, हे त्यांचं थांबलं. आणि एका मोठ्या उत्कर्षापर्यंत जायचंय, मोठा काहीतरी वेगळं करायचंय, सामाजिक बदलाच्या दृष्टीनं त्यांच्या मनाची बांधणी होऊ लागली. त्यांनी त्या काळामध्ये सिडनॅम कॉलेजला काही काळ प्राध्यापकी केली अर्थशास्त्राची. आणि पुन्हा ह्या व्यक्तीवरती लक्ष गेलं, पुन्हा एका दुसऱ्या महामानवाचं. त्या महामानवाचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराजांना जेव्हा कळलं की अस्पृश्यांचा एक मुलगा या डबक चाळीमध्ये राहतोय, या 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतोय, त्याला स्वतः भेटण्यासाठी त्यांचा टांगा त्या डबकशाळीमध्ये गेला आणि त्यांनी निमंत्रण दिलं. माणगावला त्यांना 1920ला बोलवलं. त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना सांगितलं की यापुढे दलित समाजाचा, वंचित समाजाचा, अस्पृश्यांचा नेता म्हणून हा भीमराव आंबेडकर नावाचा मुलगा तुमचं नेतृत्व करेल. हा केवळ अस्पृश्यांचंच नेतृत्व करणार नाही, तर तो या देशाचं सुद्धा उद्या नेतृत्व करेल. अशा प्रकारचा जो काही उल्लेख आहे, आशावाद आहे, तो छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेला आहे. जेम्स वॅटने जसं वाफेच्या इंजिनाचा शोध लावलेला आहे, असं म्हणतात, जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनचा शोध लावला आणि रेल्वे आपल्याला दिली, तसं राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचा शोध लावलेला आहे, असं म्हणतात. जेम्स वॅटने जसा वाफेचा शोध लावलाय, तेवढा महत्वाचा शोध शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचा लावलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं सामाजिक आणि राजकीय आणि पुढच्या क्षेत्रामध्ये जर पदार्पण कुणी करून दिलं असेल, तर ते पुन्हा शाहू महाराजांनी केलेले आहे. पुन्हा शाहू महाराजांच्या मदतीनं त्यांना विनंती केल्यावरून आणि त्यांना मान्य केल्यावरून बाबासाहेब उरलेलं शिक्षण घेण्यासाठी, यांचं ध्येय एकच, काय? शिक्षण. आणि ते शिक्षण घेण्यासाठी ते पुन्हा लंडनला गेले. ग्रेज इन या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी बॅरिस्टर पदासाठी रजिस्ट्रेशन केलं. ते त्यांनी पूर्णही केलं. मागचं राहिलेलं जे MSc आहे, जे डॉक्टर ऑफ सायन्स आहे, तेही त्यांनी केलं. आणि अशा प्रकारे 1923 मध्ये ह्या सगळ्या MA, PhD, DSc आणि बार ॲट लॉ म्हणजे बॅरिस्टर, इतक्या सगळ्या पदव्या घेऊन हा महापुरुष, एक तेजस्वी सितारा भारताच्या क्षितिजावर अवतरलेला आहे. बंधूने 1920 हे असं शतक आहे, हे दशक आहे. 1920 दशक असं आहे की त्या काळामध्ये हे जे काही भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईला, चळवळीला एक दुसरं परिमाण सुरू झालेलं आहे. म्हणजे पूर्वी 1885 ला जे काही राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली होती, त्यामध्ये जे काही जुने नेमस्त पुढारी होते, ज्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, व्योमेशचंद्र बॅनर्जी होते, दादाभाई नौरोजी होते, गोपाळकृष्ण गोखले होते, रासबिहारी बोस होते, ॲनी बेझंट होत्या. ही सगळी लोक, त्यांचं युग मागे पडलं होतं. आणि इवन टिळकांचा सुद्धा त्यावेळेस अस्त झाला होता. टिळक युग देखील मागे पडलं होतं आणि गांधींचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश झाला होता. महात्मा गांधी यांनी यापूर्वी साऊथ आफ्रिकेमध्ये मोठं काम केलं होतं. आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यावरून, कारण गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधीचे गुरु होते, त्यांच्या सल्ल्यावरून ते भारतात आले. आणि गोखले साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही भारतात आल्यानंतर एकदम काम सुरू नाही करायचं, तुम्ही पहिला भारत समजून घ्या. कारण भारत हा
वेगळा आणि विशिष्ट देश आहे, खूप मोठा आहे, खूप विस्तीर्ण आहे. आणि महात्मा गांधींनी तंतोतंत तेच केलं. 15 ते 17 पर्यंत महात्मा गांधीची कुठल्याही चळवळीमध्ये सहभागी झालेले नाही. 2 वर्ष ते सर्वत्र फिरलेले आहेत, सर्वदूर भारतामध्ये फिरलेले आहेत. ते जत्रेला गेलेत, यात्रेला गेलेत, काशीला गेलेत, धार्मिक अधिष्ठानं त्यांनी पाहिले, डोंगर पाहिले, शेतकरी पाहिले, मुस्लिम पाहिले, अस्पृश्य पाहिले, सगळ्या गोष्टी त्यांनी 2 वर्ष फिरून पाहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर त्यांनी भारतीय सामाजिक स्थितीचा विचार करून नंतर राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांनी 2 वर्षानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निळीचं आंदोलन असेल, बारडोलीचा सत्याग्रह असेल, जालियनवाला जो बाग हत्याकांड झालं होतं, त्याच्यानंतरचं जे काही कायदेशीर कार्यवाही या सगळ्यामध्ये महात्मा गांधींनी पुढाकार घेतलेला आहे. आणि 1920 मध्ये तर महात्मा गांधी हे एकमेव नाव समोर आलेलं आहे. भारत ज्याला समजलेला आहे असा सर्वात त्या काळामध्ये सर्वात मोठा महान पुरुष म्हणजे महात्मा गांधी. आणि सर्वाधिक डिग्र्या, सर्वाधिक उच्च शिक्षण घेतलेला दुसरा एक महापुरुष आहे, त्याचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. हे 2 महापुरुषांचा उदय हा 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये झालेला आहे. एकाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं ध्येय होतं, तर दुसऱ्याला भारताची सामाजिक जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणायचं होतं. हे 2 महापुरुष आहेत. हे दोघंही महापुरुष आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. अलीकडच्या काळामध्ये बरीच चर्चा होते. दुसरं असं की एखाद्या महापुरुषाला कट्टर वैचारिक विरोधक निर्माण झाल्याशिवाय त्या महापुरुषाचं मोठेपण आणि उंची सुद्धा दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या 2 व्यक्तीच्या बाबतीत नेमकं तसंच झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची आणि महात्मा गांधीची प्रत्यक्ष भेट 1930 मध्ये झाली आहे, जेव्हा गोलमेज परिषद बोलवली होती तेव्हा ही त्यांची प्रत्यक्ष भेट आहे. त्यापूर्वी महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलं होतं. त्यांनी बारडोली ते काय चौरी चौराची घटना घडली आणि त्याच्यामुळे ते आंदोलन त्यांनी रद्द केलं. असहकार आंदोलनामुळे इंग्रजांना धास्ती वाटली. आता जणू काही 3-4 वर्षामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळणारच अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती. आणि नेमकं ती घटना घडली आणि महात्मा गांधी जी विचलित झाले आणि त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं. दुसरं तुम्हाला माहिती असेल बंधूंनो, अस्पृश्यांचा प्रश्न पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कोणी मांडला असेल तर तो महात्मा गांधींनी मांडलेला आहे. ही गोष्ट खरी आहे. खिलाफत चळवळ ही जी मुसलमानांची चळवळ होती तुर्कस्तानमध्ये सुरू झालेल्या केमाल पाशेच्या विरोधामध्ये, तर त्या खिलाफत चळवळ ही मुस्लिमांची चळवळ, पण त्या मुस्लिमांच्या चळवळीचं नेतृत्व हिंदू असलेल्या गांधींनी केले. बघा म्हणजे महात्मा गांधीचं मोठेपण किती होतं, महात्मा गांधी किती उंचीचे व्यक्ती होते हे त्यामध्ये मी अधोरेखित करतो. आणि त्यामुळं चौरी चौऱ्याच्या घटनेमुळं महात्मा गांधींनी ते आंदोलन थांबवलेलं आहे. नंतर खूप दंगली झालेल्या आहेत. महात्मा गांधीचा जो काही त्यांचा जो स्वभाव वृत्ती होती की असं काय घडलं तर ते मौनात जायचे, आत्मपरीक्षण करायचे आणि त्याचं प्रायश्चित्त सुद्धा ते घ्यायचे. 1924 ते 1930 या जवळपास 29-30 5-6 वर्ष महात्मा गांधीजी मौनात गेलेले. ते भारतीय राजकारणातल्या घडामोडीत नाही आहेत, परंतु मग अस्पृश्यता निवारण, हिंदू मुस्लिम एकता, नंतर भजन, त्याला काय म्हणतो आपण मौन, या सगळ्यामध्ये ते गेलेले आहेत. आणि ह्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय समाजकारणात आणि राजकारणामध्ये एंट्री झालेली आहे. 1920 ला त्यांनी इकडे असतानाच बुक नाईट सुरू केलं होतं. त्याच्यापूर्वी साऊथ ब्युरो एक कमिशन आलं होतं भारताच्या याच्यामध्ये कसं प्रातिनिधित्व स्वरूप कसं करायचं, म्हणजे भारताच्या कौन्सिलमध्ये किंवा राज्यकारभार करताना कोणाला किती प्रतिनिधित्व द्यावं या संदर्भामध्ये त्या पहिल्या साऊथ ब्युरोला बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच निवेदन दिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी काही मांडण्या केल्या होत्या. त्या बऱ्याच मोठ्या आहेत त्या, परंतु यांनी सुरुवात त्या काळामध्ये केली होती. बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण झालं असल्यामुळं, त्यांना सगळ्या गोष्टीचं एकदम उलगडा होत असल्यामुळं त्यांची मांडणी अत्यंत सुस्पष्ट आणि सिस्टमॅटिक होती. त्याच्यामध्ये अगलपगलपणा कोणताही नसायचा. त्यांनी 1927 ला जे सायमन कमिशन आलं, त्या सायमन कमिशनवरती सगळ्यांनी बहिष्कार घातला. बाबासाहेबांनी बहिष्कार घातला नाही. त्या सायमन कमिशनला बाबासाहेब आंबेडकरांनी निवेदन दिलं. सायमन कमिशनचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट पेक्षाही बाबासाहेब आंबेडकरांचं जे निवेदन आहे ते इतकं मोठं आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या निवेदनामध्ये भारताची भविष्यातली राज्यघटना कशी असावी, भारतामध्ये प्रातिनिधित्व स्वरूप कसं असावं
आणि विशेष म्हणजे त्यांनी मुस्लिमांनी जे काही स्वतंत्र मतदारसंघांच्या मागण्या केल्या त्याला बाबासाहेबांनी कडाडून विरोध केलेला आहे. धार्मिक आधारावरती एखाद्या समाजाला आरक्षणाला बाबासाहेबांचा विरोध आहे. त्यांनी जातीय आणि धार्मिक या विषयावरती बाबासाहेबांचा विरोध आहे. म्हणजे ही गोष्ट आपण आजही समजून घ्या. बाबासाहेबांनी आरक्षण मागितलं परंतु धार्मिक आणि जातीय मुद्द्यावरती नाहीये. आजही बरेच लोक गैरसमज करतात. हे आरक्षण स्वतंत्र मतदारसंघ मागितला कशासाठी? धार्मिक आधारावर नाही, जातीय पायावरती नाही. कशावरती मागितलेलं आहे? मागासलेपणावर, सामाजिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण, ह्या जे काही घटक असतील आणि अशा कुठल्या जाती असतील त्या सगळ्यांचा समुच्चय करा, त्याला एका शेड्यूल मध्ये टाका. मग ते अगदीच फारच असतील ट्राईब असेल तर ट्राईब मध्ये टाका आणि कास्ट अशा असतील शेड्यूल्ड ज्या खूप मागासलेल्या आहेत, सामाजिक मागासलेल्या आहेत, दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत, अक्षरशः कामातून गेले आहेत, थोडक्यात त्यांना अशा लोकांना तुम्ही प्रतिनिधित्व द्या. धार्मिक आधारावरती जर तुम्ही समजा आपण कल्पना करूया, धार्मिक आधारावरती कुणाला जर प्रतिनिधित्व दिलं तर विधानसभा असेल किंवा संसद असेल, आताही तुम्ही कल्पना करा, तुम्ही तिथे चर्चा काय करणार? धार्मिक आधारावर करू शकता? नाही करू शकत. धार्मिक आधारावरल्या चर्चेला संसदीय प्रणालीमध्ये काहीच बोलच नाहीये. मग हे प्रतिनिधी धार्मिक जे असतात, अल्पसंख्याक असतात, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना धार्मिक विषयावर बोलता येत नाही, चर्चाही करता येत नाही आणि त्याला काही आधारही नसतो. मग कशावर चर्चा होते? भौतिक विषयावरती होते. त्या प्रत्येकाला त्यांच्या भौतिक गरजा, भौतिक त्यांची प्रगती करण्याच्या संदर्भात बोलावं लागतं. म्हणून या सगळ्या विषयावरती बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला असे प्रकारचं एक निवेदन दिले. त्याच्यात त्यांनी कडाडून विरोध केलाय. पाकिस्तानची तुम्ही जर हे केलं असेल की पाकिस्तान व्हावं की न व्हावं याच्यावरती प्रखर जो काही बुद्धिवादी भूमिका जर कोणी मांडली असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे. हे सगळं प्रत्येक विषय आपल्याला खोलात जाऊन सांगता येईल, परंतु वेळेचं मर्यादा असल्यामुळे मी इतकं सांगेन की सायमन कमिशन असेल, नंतर पाण्याचा सत्याग्रह असेल, हे सत्याग्रह या मधल्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेले आहेत. 1927 साल असंच त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. त्यांना सुरुवातीला सिंबॉलिक म्हणून समतेचा जो काही अधिकार आहे तो प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने त्यांनी पाण्याचं आंदोलन घेतलेलं आहे. पाणी पिल्यामुळं अख्खा अस्पृश्य समाज ताजातवाना होईल आणि त्याच्या अंगामध्ये खूप मोठी स्फुरण चढेल अशातला भाग नव्हता. पाणी हे मनुष्य मात्राला प्राणी जसं काही सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांना त्याचे ते पाणी पिण्यास उभा आहे, मात्र समाजातल्या एका वर्गाला ते पाणी पिण्यास बंदी आहे आणि तो भेदाभेद दूर करण्याच्या दृष्टीनं आणि आपण सगळेजण एक आहोत, बंधू आहोत हे प्रस्थापित करण्याच्यासाठी त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे. त्या आंदोलनात काय घडलं? तिथे मारामारी झाली आणि ते पुन्हा यांनी आंदोलन जे मार्चला होतं पुन्हा डिसेंबरला ठेवलं. तिथे त्यांनी स्टे दिला. नंतर मग बाबासाहेब आंबेडकरांनी ते कायदेशीर मार्गाने ते सगळं मिळवलेलं आहे, विजय मिळवलेला आहे. काळाराम मंदिराचं आहे तसंच आहे. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचं आंदोलन जे सुरू केलं आहे, सत्याग्रही आंदोलन म्हणतो आपण. बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधीचा विरोधक समजतो, पण हे विसरत नाही. आपण सोयीस्करपणे विसरतो की 1927ला जे काही महाडचा सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहामध्ये जी काही मोठं सभा झाल्या, त्या मंडपामध्ये त्यांची एकच तस्वीर त्या ठिकाणी होती आणि ती तस्वीर होती महात्मा गांधींची. महात्मा गांधी सत्याग्रही आंदोलनाचे प्रवक्ते होते, ते त्याचे पुरस्कर्ते होते आणि म्हणून त्या अख्ख्या मंडपामध्ये फक्त महात्मा गांधीची प्रतिमा होती. याचा अर्थ काय समजायचा आपण? म्हणून ह्या दोघांचे आंदोलन हे वेगळ्या ध्येयासाठी होते, फक्त पद्धती मात्र वेगवेगळ्या होत्या. 1930ला आंदोलन झालं काळाराम मंदिराचं, तेव्हा नेमकीच गोलमेज परिषद सुरू झाली आणि गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीचं अक्षरशः तिथं एक दुसऱ्या समोर आले. पहिल्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचा प्रतिनिधी नव्हते. दुसऱ्या या गोलमेज परिषदेमध्ये या दोघांचं त्या ठिकाणी आमने सामने येऊन वैचारिक मंथन झालेलं आहे आणि त्यावेळेस महात्मा गांधींनी सांगितलं की अस्पृश्य हे हिंदू समाजाचाच भाग आहे आणि त्यांना वेगळं तुम्ही मागू नका. पण असं जेव्हा म्हणत होते त्याच वेळी काळाराम मंदिराला मात्र हिंदू समाजातून प्रचंड विरोध होत होता आणि
मंदिर प्रवेश करणाऱ्या सगळ्या लोकांना अक्षरशः त्यांनी मारामारी केली. हा जो विसंगती होती, ही विसंगती बाबासाहेब आंबेडकरांनी निदर्शनास आणली. आम्ही म्हणतोय की आम्ही सुद्धा हिंदू आहोत, आम्हाला तुमच्या बरोबर माणुसकीचे समानतेचे हक्क द्या, मात्र तुमचेच हिंदू बांधव तुम्ही अस्पृश्य हे हिंदूचा भाग नाही असं समजून आम्हाला दूर ढकलत आहे, याच्याबद्दल तुम्ही उत्तर द्या. म्हणून आमच्या उत्कर्षासाठी आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे अशा प्रकारची मागणी बाबासाहेबांची होती. ती मान्य झाली. ती जेव्हा मान्य झाली त्यानंतर पुणे करार झाला. पुणे करारामध्ये संगणमतानं काही जागा वाढवून मिळाल्या, संयुक्त मतदारसंघ झाला. तुम्हाला ते सगळं माहिती आहे. या सगळ्या गोष्टीचा मतितार्थ मला या ठिकाणी असा सांगायचा आहे की बाबासाहेबांचा जो प्रखर जो काही वादविवाद असायचा त्याचा प्रभाव महात्मा गांधीच्या याच्यावरती त्यावेळेस पडला होता. आणि तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांनी सुद्धा पुणे करारानंतर महात्माजींचे आभार मानले आणि खूप चांगलं त्यांचं चाललं होतं. दरम्यान 3 वर्ष महात्माजींनी 3 वर्ष त्यानंतर अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला घातलेले आहेत. त्यांनी सगळे मंदिरं खुले करावे, रामेश्वरचं मंदिर असेल, साऊथचे सगळे मंदिरं खुले करावे आणि जोपर्यंत मंदिर खुले होणार नाही आणि अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही आणि जोपर्यंत ते हिंदूचा भाग होत नाही तोपर्यंत तुम्ही माझे अनुयायी आहेत असं कोणी म्हणू नका आणि मला त्याच्यामुळे वेदना होतात. अशा प्रकारे अपिलिंग जे काय आहे महात्मा गांधींनी मांडलेलं आहे. 3 वर्ष महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला हात घातलेला आहे. मात्र त्याच काळामध्ये आणखी तुम्हाला माहित आहे की नाही मला माहिती नाही, परंतु महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचं आंदोलन सोडून हे काय अस्पृश्याच्या नादी लागले आहेत म्हणून यांच्या विरोधात दुसरा जो काही वर्ग आहे तो यांच्या विरोधात गेला. आणि 1933 मध्ये तर एका माथे फिरवणी बॉम्ब टाकून महात्मा गांधींची हत्या करण्याचा एक प्रयत्न झालेला आहे की महात्मा गांधी हे हिंदूंचे हे आहे काय द्वेष्टे आहे अशा प्रकारचा आरोप झालेला आहे. म्हणजे हे सगळं होऊनही काही बदलायला तयार नाही. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं शक्य नाही, मी आता सगळे उपाय करून थकलेलो आहे, हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही अशा प्रकारची घोषणा त्यांनी येवलेला दिली पुढे. आणि त्याचं त्यांनी केवळ मरणार नाही तर काय करणार, त्यांनी सगळे उपाययोजना दिल्या आहेत. तुम्ही ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आहे त्यांचं, त्याच्यामध्ये लाहोरच्या जात पात तोडक मंडळाने त्यांना निमंत्रित केलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी शेवटची संधी समजतोय आणि हे करायचं असेल तर ज्या धर्मावरती, ज्या प्रतिगामी धर्माभिमानी आणि सनातनी व्यवस्थेवरती आणि सनातनी विचारधारा निर्माण करणारे ग्रंथ निर्माण केल्याशिवाय, नष्ट केल्याशिवाय ही जी भावना आहे ही, कारण जात आहे ही जात ही धर्मावर आधारित आहे आणि धर्मावर श्रद्धा असल्यामुळे जातीला सुद्धा श्रद्धेनं लोक पाळतात. म्हणून ही जी श्रद्धा ज्याच्यावरती श्रद्धेचे स्थान तुम्ही नष्ट करा तेव्हा जातीचं विध्वंसन होईल असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु म्हणजे रोगापेक्षा इलाज आहे तो त्या जातपात तोडक मंडळाला भयंकर वाटला. ते म्हणाले की हे आमच्याच्यानं हे जर विचार मांडले तर आमचं काय होईल. आणि त्यावेळेस मग त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला. आणि बाबासाहेबांना तेव्हा कळूनच चुकलं की जातीवरती किंवा समतेच्या लढाईमध्ये आपल्याला न्याय मिळण्याची शक्यता नाही. आणि मग आत्मसन्मान, नंतर आत्मोन्नती आणि स्वतःचा विकास, आमचा विकास आम्हीच करू. महात्मा गांधीजींचं काय म्हणणं होतं की बाबासाहेब तुम्ही मला वेळ द्या, तुम्ही मला वेळ द्या, मी हिंदू धर्माने हे जे काही अस्पृश्यतेचा जो कलंक लावलेला आहे तो घेण्यासाठी आम्ही प्रायश्चित्त करू आणि धुवून काढू. परंतु बाबासाहेब म्हणाले नको, ते प्रायश्चित्त आम्हीच आमचं धुवून काढू. त्याच्यामुळं आणि हा मार्ग अधिकाराचा आहे, हा मार्ग दयाभावाचा नाही, हा मार्ग हा स्वाभिमानाचा आहे, हा हक्काचा आहे, हा लढाईचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने आम्ही जाऊ. आणि या ठिकाणी बाबासाहेब आणि महात्मा गांधींची हे 2 विभिन्न टोक आहेत. एकाच प्रश्नाला दोन भिन्न मार्गाने बघण्याची जी त्यांची वृत्ती आहे ती शेवटपर्यंत राहिलेली आहे. बाबासाहेबांना महात्मा गांधीजींनी ओळखलं होतं, यांची प्रखर बुद्धिमत्ता त्यांनी पाहिली होती. दलित आणि वंचित अस्पृश्य याच्याबरोबरच भारतीय राज्यघटनेचं असलेलं ज्ञान आणि राष्ट्रीयत्वासाठी त्यांची असलेली तयारी या संदर्भात काँग्रेस आणि सगळ्यांनाच माहिती होतं. आणि म्हणून जेव्हा त्याच्यामध्येही सांगतो की जेव्हा प्रसंग आला तेव्हा त्यांनी बाबासाहेबांची महनीयता जी आहे ती ॲक्सेप्ट केलेली आहे. दुसरं मी असं सांगेल की 1942 ते 46 हा जो काळ आहे
तो भारतात एकीकडे चले जाओ च्या नाऱ्याने गाजलेला आहे. म्हणजे छोडो भारत हा जो आपण ज्याला म्हणतो हा तो काळ आहे. ब्रिटिशांचं अस्तित्व फार काळ राहणार नाही आणि त्यांना भारत सोडून जावं लागेल. दुसरं महायुद्ध सगळीकडे पेटलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या शेवटच्या काळामध्ये जी काही एक्झिक्युटिव्ह काउन्सिल इस्टॅब्लिश झाली होती त्यामध्ये बाबासाहेबांना जे काही हे मिळालेलं आहे, मंत्रिपद मिळालेलं आहे, ते श्रम मंत्री मिळालेले आहे. त्यांच्याकडे सिंचन खातं आहे, त्यांच्याकडे ऊर्जा विभाग देण्यात आलेला आहे. आणि त्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की ही जी गोष्ट आहे ती बऱ्याच लोकांना माहिती नाही. बाबासाहेबांना फक्त हे 4-5 घटनामध्ये ते बघतात, परंतु त्यांनी हे जे काही त्या काळामध्ये युनिफाईड लेबर ऍक्ट आहे तो बाबासाहेबांनी आणलेला आहे. नदीजोड प्रकल्प जो आहे ही बाबासाहेबांची देण आहे. भाकरा नांगल धरण हे बाबासाहेबांची देण आहे. दामोदर व्हॅली प्रोजेक्ट हा सुद्धा त्यांची देण आहे. आणि कृषीला उद्योजकतेचा दर्जा दिला पाहिजे. आणि जे काही हे जे वाहून जाणारं पाणी आहे ब्रह्मपुत्रेचं नंतर गंगेचं, हे पाणी अडवून ज्या ठिकाणी पाणी नाही आहे त्या ठिकाणी त्याचं नियोजन करावं, अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. सेंट्रल इलेक्ट्रिक ग्रीड असेल किंवा युनिफाईड लेबर लॉ असेल, महिलांचं प्रसूती रजा असतील, हे सगळे विषय बाबासाहेबांनी हाताळलेले आहेत. मधल्या काळामध्ये भारताचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम आहे ते बाबासाहेबांनी हाती घेतलेलं आहे. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जी काही अजोड विद्वत्ता प्राप्त केली होती ती विद्वत्ता पुन्हा अन्य समाजाला मिळाली पाहिजे, सगळीकडे गेली पाहिजे. कारण शिक्षण हाच सगळ्या विकासाचं मूळ आहे हे त्यांना माहिती झालं होतं. नॉलेज इज पॉवर हे त्यांनी पाहिलं होतं, अनुभवलं होतं. म्हणून त्यांनी शिक्षण संस्था काढलेल्या आहेत. आपल्या मराठवाडा विभागामध्ये सुद्धा त्यांनी नागसेन परिसरामध्ये मिलिंद महाविद्यालय ओपन करून शिक्षणाची गंगोत्री या ठिकाणी निर्माण केली आहे. या संस्थामुळे आपल्याला कल्पना आहे की मराठवाडा विद्यापीठचं जे काही निर्माण झालेलं आहे, जे पूर्वी उस्मानिया विद्यापीठ होतं, या शिक्षण संस्थामुळेच मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी आलं. पुढे त्याचं नामांतरणही झालेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी अनेक इन्स्टिट्यूट उभ्या केल्या आहेत. शिक्षणाचं जाळं त्यांनी निर्माण केलं आहे आणि या शिक्षण संस्थांमधून अनेक कर्तृत्वे निर्माण झाली आणि त्यांनी देश पातळीवरती विविध क्षेत्रामध्ये कामं केली आहेत. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळायचं होतं तेव्हा आता भविष्यातील भारत कसा असला पाहिजे, इकडं आंदोलनं झाली आहेत, सगळं झालं, हे सगळं खरं आहे. परंतु आता या भारताची विल्हेवाट जी काही पुढचं जे काही त्याचं स्ट्रक्चर आहे, त्याचा रोडमॅप आहे, तो रोडमॅप कसा असावा याचं स्पष्ट चित्र सगळ्यांच्या समोर नव्हतं. अशा वेळी ह्याला न्याय कोण देईल हा जेव्हा प्रश्न काँग्रेसच्या याच्यामध्ये आला तेव्हा महात्मा गांधींच्या चक्षुपुढे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आलं. त्यावेळेस जयप्रकाश, त्यावेळेस सप्रू, जयकर आणि बाबासाहेब आंबेडकर हे 3 लोक घटनेमध्ये किंवा कायद्यामध्ये तज्ञ होते. परंतु जाणीव असलेला, अनुभव घेतलेला आणि व्यापक ज्ञान असलेलं नाव फक्त बाबासाहेब आंबेडकर आल्यामुळं आणि काँग्रेसचा सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की त्यांना काँग्रेसचा विरोध म्हणून त्यांना निवडून येऊ दिलं नव्हतं पहिल्या इलेक्शनमध्ये आणि म्हणून त्यांनी बंगालमधून ते आले होते. परंतु जेव्हा तो जो बंगाल प्रांत पाकिस्तानात फाळणीमुळे गेला तेव्हा बाबासाहेबांनी या विषयावरती भाषण त्या सभागृहामध्ये केलं आणि त्या भाषणाचा परिणाम इतका प्रचंड झाला की सगळ्यांना असं वाटलं की या व्यक्तीशिवाय भारताला संविधान कोणी देऊ शकणार नाही. आणि ही खात्री पटल्यानं सरदार वल्लभभाई पटेलांचा विरोध असताना सुद्धा महात्मा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्फत सरदार वल्लभभाई पटेलांना सांगून, सगळ्या पाटलांना फोन करून बाबासाहेब आंबेडकरांना 14 जुलै 1947 पूर्वी विधानसभेच्या असेंब्लीमध्ये निवडून आणावं अशा प्रकारच्या कडक सूचना दिल्या होत्या. आणि त्यांच्या विरोधात कोणाला फॉर्म पण भरू द्यायचा नाही, त्यांचं मन वळवा अशा प्रकारच्या सूचना दिल्या. आणि बाबासाहेब आंबेडकरांना हा एक प्रकारचा सुखद धक्का होता. ते ऍक्च्युली ते घेतील की नाही, काँग्रेसचं सदस्यत्व घेतील की नाही असं हे असताना सुद्धा देशाच्या उभारणीसाठी, देशाच्या बांधणीसाठी आणि समाजाच्या एकूण भवितव्यासाठी त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. आणि तेव्हा ते निवडून आले हा त्यांना सुखद धक्का होता. आणि ऍक्च्युली त्यावेळेसचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद घेण्याची इच्छा होती असं सगळं डॉक्युमेंट आता सांगताय. परंतु महात्मा गांधीची
इच्छा होती की या समितीचं कामकाज हे फक्त डॉक्टर बी आर आंबेडकर यांनीच पाहावं आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांची घटना समितीमध्ये नियुक्ती झालेली आहे. ते अध्यक्ष झाले आहेत मसुदा समितीमध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग पुढचं ते त्यांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस म्हणजे जवळजवळ 3 वर्षामध्ये आपल्या भारताचं संविधान निर्माण केलं आहे. हे संविधान आज जेव्हा आपण पाहतो तेव्हा जवळपास आता किती 50 70 73 73 जवळपास 73 75 वर्ष होत आहेत. भारताच्या संविधानाला जगामध्ये अजूनही तोड नाही आहे. आपल्याबरोबर जे अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली त्यांचं संविधान निर्मितीचा जो काही खुळखुळ आहे तो फुटला. मात्र आपला जो देश आहे तो प्रगती करतोच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणून काय दिलं? त्यांनी भारताचा जी काही गौरवशाली परंपरा आहे त्या परंपरेचा सन्मान देखील संविधानामध्ये केला आहे. त्याचबरोबर संतांनी महंतांनी जे काही मानवी हक्कासाठीचं अभियान राबवलेलं आहे, शिवाजी महाराज असतील किंवा महाराष्ट्रातले संत असतील, देशातले संत असतील, जे काही बंधुभाव, कल्याण, मानवमुक्ती या सगळ्यासाठी ज्यांनी जो ध्यास घेतला होता ते भारतातलं जे काही गौरवशाली परंपरा होती ती सगळी त्यांनी संविधानामध्ये आणलीच. याचबरोबर जे काही डोळे पांगळे जे काही मृत्यूवत पडले त्या सगळ्यांना समतेचा अधिकार देऊन सगळ्यांच्या कायद्यानं सगळ्यांना समान आणलेलं आहे. भारताची राज्यघटना ही जगामध्ये सर्वांग सुंदर अशी राज्यघटना आहे. आणि या राज्यघटनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, राज्यघटना मी तुम्हाला जरी दिली असली तरी याचं जे काही क्रेडिट आहे ते आता उद्याच्या जो कोणी राबवेल, ज्याच्या हातात सत्ता असेल त्याच्या हातात आहे. त्यांनी काही इशारे दिले आहेत. आम्ही सकाळीच बोललेलो, आता काही वेळापूर्वी बोललो होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी काही इशारे दिले आहेत. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की भारतामध्ये भक्ती संप्रदायाला खूप मोठं अधिष्ठान आहे. भक्तीचा मार्ग हा आध्यात्मिक मुक्तीसाठी चांगला आहे आणि विशेषतः भक्ती परंपरा ही अध्यात्माला मोकळं करते, अध्यात्माकडे घेऊन जाते. पण भक्ती जर तुमच्या राजकारणातल्या पुरुषाच्या प्रती गेली तर समजून घ्या हा इशारा आहे. दुसरं असं की केवळ त्यांनी असं सांगितलंय, केवळ बंधुत्व नसेल, समता असेल, न्याय असेल, पण बंधुत्व नसेल तरी भारताची लोकशाही टिकणार नाही. दुसरं, आर्थिक आणि केवळ राजकीय स्वातंत्र्य चालणार नाही तर सामाजिक आणि आर्थिक हे सुद्धा स्वातंत्र्य तुम्हाला द्यावं लागेल. म्हणून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे तीनही तुम्हाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्या समतेने ते प्रस्थापित झालं पाहिजे तरच भारताची जी काही देश आहे, आपला जो देश आहे तो अभेद्य राहील. बाबासाहेब आंबेडकरांनी जे इशारे दिले आहेत ते आपण आता सगळ्यांनी पाळले पाहिजे, त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही ज्ञान मिळवलं, म्हणजे आज अशी अवस्था आहे की आपण ज्ञान घेतो परंतु त्याचा व्यक्तिगत विकास साधतो. बाबासाहेबांनी तसं नाही केलं. त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये मानववंशशास्त्रामध्ये जर त्यांनी अभ्यास केला असेल तर मानववंशशास्त्रावर त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहे. कास्ट इन इंडिया हे त्यांचं जे पुस्तक आहे हे खरं म्हणजे पाहण्यासारखं आहे. त्यावेळेस भारतामध्ये केतकरांनी 2 खंड लिहिले होते, जात कशी निर्माण झाली. त्यांचे प्रबंध बाबासाहेबांनी खोडून काढून नवा पैलू त्या ठिकाणी मांडलेला आहे. कास्ट इन इंडिया 1917 मध्ये लिहिलेला हा प्रबंध आहे. आजही आपण बघा, हे मानववंशशास्त्रामध्ये आणि जात कशी गेली पाहिजे, जातीचं उच्चाटन कसं झालं पाहिजे याची मांडणी त्यांनी त्या ठिकाणी केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी काही पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे आज बाबासाहेब नसले तरी त्यांची पुस्तकं हयात आहेत आणि तुम्हाला ना आम्हाला जर त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकं उपलब्ध आहेत. इतरांनी नव्हे, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती आजही बाबासाहेबांना त्या विषयावरती काय वाटतं ही सांगतात. आणि जेव्हा तुम्ही त्यांची 4-5 पुस्तकं वाचता तेव्हा इथे आपण स्वस्थ बसू शकत नाही. माझा नेहमी दावा असतो की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली मूळ पुस्तके, जी 4-5 पुस्तके जो कोणी वाचेल तो असा स्वस्थ बसणारच नाही. तो समाज परिवर्तनासाठी, देशाच्या प्रगतीसाठी अक्षरशः म्हणजे उठून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही इतकी शक्ती, इतकी ताकद त्या पुस्तकामध्ये आहे. कारण त्याच्यापेक्षा शुद्ध आणि प्युअर नॉलेज आणि आणखी दुसरं कुठलं असू शकत नाही. आज त्यांचे 22 खंड प्रकाशित झाले आहेत. ते महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले आहेत. सांगायला अभिमान वाटतो की
की त्या चरित्र साधने प्रकाशन समितीवरती महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आजही काम करतो आहे. आणि मी विनंती करीन, आपल्या संस्थेला विनंती करीन, सर, किती पुस्तकांचा संच आहे तो आपल्या दर्शनी भागामध्ये ठेवावा. आणि महात्मा गांधी मिशन बद्दल मी काय सांगू, मराठवाड्याच्या या भागामध्ये या संस्थेचं आगमन झालेलं आहे. मी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. अनेक वर्ष मी या ठिकाणी घालवली आहेत. मी हे सगळं जवळून पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यांच्या अडचणी, शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या अलीकडे मधल्या काळामध्ये उच्च शिक्षणामध्ये असताना मी त्यांचा दर्जा आणि गुणवत्तेबद्दलही पाहिलेलं आहे. सर्वजण शिक्षण घेत आहेत, सर PhD होत आहेत, डॉक्टरेट होत आहेत, परंतु हा सगळा जो विकास आहे तो बहुतेक स्वविकासाकडे नेणार आहे. मला असं वाटतंय MGMची जी स्थापना आहे मुळातली, त्याचं मिशन हे लार्जर आहे, त्याचा स्कोप हा खूप मोठा आहे. आणि म्हणून जेव्हा शिक्षण क्षेत्राचा विषय येतो आणि मराठवाड्यातल्या शिक्षण संस्थेचा जेव्हा विषय येतो तेव्हा MGMचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. MGMने या मराठवाड्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची शिक्षणाची एक उंची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यापीठ स्थापन करून मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर आणि मुंबई या 3 ठिकाणी शिक्षणाचं एकत्रीकरण झालेलं आहे, विशेषतः पुणे आणि मुंबईमध्ये. मराठवाड्यामध्ये पण ते नव्हतं. मराठवाड्यामध्ये पहिलं विद्यापीठ स्थापन करण्याचा मान हा MGM विद्यापीठाला गेलेला आहे. आणि मला सांगायला आवडेल की त्या काळामध्ये सुदैवाने मी या खात्यामध्ये होतो आणि जेव्हा आमच्या बॅचमेट प्रेरणा बोराडे आणि शेळके मॅडम आहेत त्यांनी या संदर्भात सूतोवाच केलं तेव्हा मी स्वतःहूनच प्रोॲक्टिव्हली त्यांच्या मागे लागून हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आग्रही राहिलो. आणि संस्थेने विशेषतः कदम सरांनी त्याला खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि मला असं वाटतं की माझा सहभाग असलेला जो काही प्रयत्न मी केला त्याचा परिणाम स्वरूप आज विद्यापीठामध्ये रूपांतरित झालेला आहे. आणि त्या विद्यापीठामध्ये तुम्ही मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं आहे, यापेक्षा माझा दुसरा गौरव आणखी काय असू शकतो. मी संस्थेचे आणि विशेषतः आदरणीय कदम साहेबांचे, अंकुशराव कदम साहेबांचे, आमचे आदरणीय मित्र, सिनियर मित्र असं म्हणायला हरकत नाही, कारण विद्यापीठ सेक्शनला असताना डॉक्टर विलास सपकाळे साहेब यांच्या शिवाय माझं पानही हलत नव्हतं. एखादी कमिटी नियुक्त करायची असेल, कुठलं एखादं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा एखाद्या जटिल प्रश्नावरती जर काही मांडायचं असेल तर मी स्वतःहूनच प्रस्तावित करताना कुणालाही न विचारता, अगदी कुणालाही न विचारता मी स्वतः माझा स्वेच्छाधिकार वापरून डॉक्टर विलास सपकाळे यांचं नाव टाकून द्यायचो आणि मग ते मला पुढचं सगळं सहाय्य करायचे. ते विलास सपकाळ साहेब आदरणीय सर या ठिकाणी कुलगुरू म्हणून आले. मला असं वाटतंय की कदम साहेबांचा जे काही स्वातंत्र्य आहे, विचाराचं स्वातंत्र्य आहे, त्यांच्याकडे बघितलं तरी त्यांच्याबद्दल अशा अनेकविध कल्पना मनामध्ये येतात. त्यांना म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या शिक्षकांनी आणि इथून गेलेल्या सगळ्यांनी खूप मोठं व्हावं हा विशाल आणि व्यापक दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये आहे, तो दिसतोय. त्याला आपण सगळ्यांनी साथ द्यावी. आणि MGM विद्यापीठाने अक्रॉस द नेशन, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, कोलॅबरेशन, परदेशातल्या विद्यापीठामध्ये कोलॅबरेशन करून आपली डिग्री जी आहे त्यांच्या समोर जर घडून आणली तर अलीकडे जो ट्रेंड सुरुवात झालेला आहे की परदेशात जायचं, काय आहे की परदेशात ज्या ठिकाणी विद्यार्थी जात आहेत त्या ठिकाणच्या सगळ्याच विद्यापीठं ही काही त्या तोलामोलाची नसतात. भारतामध्ये विशेषतः MGM सारख्या विद्यापीठांनी जर पुढाकार घेतला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ते शिक्षण जे परदेशात मिळत आहे ते आपल्याला याच ठिकाणी मिळू शकतं. आणि त्या दृष्टीनं जर आपण पुढाकार घेतला तर ओव्हरसीजला जी काही एक जाण्याचा ट्रेंड आहे, कारण क्वालिटी युनिव्हर्सिटीज खरंच QH जे म्हणतो आपण त्या युनिव्हर्सिटी खूप कमी आहेत तिकडे सुद्धा आणि तिथे खूप अडचणीचं पण आहे. म्हणून आपल्याच विद्यापीठांचा दर्जा वाढवावा, कोलॅबरेटिव्ह एज्युकेशन आणखी मोठ्या प्रमाणात आणावं आणि आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा. कारण औरंगाबादचा विकास करण्यासाठी
पुण्याचा माणूस काही इथे येणार नाही आणि आपल्या भागाचा जो विकास असतो तो त्या भागातला जो काही अटॅचमेंट असलेला विद्यार्थी आहे तोच करू शकतो. आणि म्हणून आपलीच मुलं इथूनच मोठी करायची, बाहेर पाठवून एक्सपोजर घेऊन पुन्हा परत आणून आपल्याच भागाला विकसित करायचं, एक सूत्र सर्वसाधारण ॲक्सेप्ट झालेलं आहे. ते काही नव्यानं मी सांगतोय असं नाही आहे. म्हणजे कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर औरंगाबादचा माणूस खचितच कोल्हापूरला जाणार नाही किंवा तिकडला इथे येणार नाही. पण इथे जो करणार असेल तर तो आपल्याच कुशीतला माणूस आहे, त्यालाच मोठं करून काही लोक, सगळे तरी नसले तरी त्यातले काही लोक निश्चितपणानं मागे वळून पाहतात आणि आपल्या मातीचा विकास करतात. म्हणून शेवटी काय आहे, आपण घरं बांधतो, मोठमोठे इमारती बांधतो, मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो, मोठमोठ्या इमारती दिसतात, उद्योग दिसतात, परंतु हे सगळं झालं म्हणजे विकास झाला असं नाही. शेवटी विकास म्हणजे काय आहे? बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला होता की प्रगती होते, तुम्हाला काय वाटतं? ते म्हणाले मला प्रोग्रेस नाही पाहिजे, मला जो विकास आहे तो जस्ट म्हणजे न्यायिक तत्वावर आधारलेला पाहिजे. न्याय, त्या प्रगतीमध्ये न्याय असला पाहिजे. न्याय कुणाला पाहिजे असतो? ज्यांना न्याय मिळत नाही त्यांना. साधी गोष्ट आहे. न्याय कुणाला पाहिजे? ज्याला न्यायच मिळत नाही. न्याय मागायला गेला तर न्यायच मिळत नाही. अशा लोकांच्या साठी या संस्था उभ्या राहाव्यात, त्याचं ज्ञानदान करावं आणि त्याच्यातून न्यायदान पण करावं आणि संस्थेने आपलं वाटचाल करावी. या संस्थेला भवितव्य खूप म्हणजे अगाध आहे. ते आणखी उत्तरोत्तर वाढावं. मला या ठिकाणी आपण बोलवलं. बाबासाहेब आंबेडकर हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे, आपला सगळ्यांचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे. या निमित्ताने बाबासाहेबांच्या विषयावरती मला बोलवलं, माझा बहुमान केला, याबद्दल मी कुलगुरू महोदय आणि कुलपती महोदय यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांचा शैक्षणिक प्रवास कसा झाला हे तुम्ही छान पद्धतीने आमच्यासमोर उलगडलं. त्यासोबतच बाबासाहेब आंबेडकरांना कशा पद्धतीचं शिक्षण अपेक्षित होतं. तुम्ही आत्ता एक मुद्दा उपस्थित केला की शिक्षण कुठेतरी स्वयंकेंद्री किंवा स्वविकासाकडेच सध्या आपण जास्त लक्ष देतो. तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून किंवा सामाजिक एकूण ॲक्टिव्हिटीजमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झालं पाहिजे असं कदाचित आपण सुचवत असाल. त्या दृष्टीने आपण निश्चितच प्रयत्न करूयात. वंचित शोषित घटकांपर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे हा आंबेडकर यांचा विचार नक्कीच महत्त्वाचा ठरतो आणि त्या दृष्टीनेच पुढील वाटचाल नक्कीच MGM विद्यापीठाची होईल असा आम्हाला विश्वास आहे. सर, आपण या प्रसंगी आम्हाला वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देते. त्यासोबतच आदरणीय कदम सर इथे उपस्थित आहेत, तसेच आदरणीय सपकाळ सर, गाडेकर सर, त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि आपण सर्वजण इथे उपस्थित आहात त्यांना तुमचे आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. धन्यवाद.